संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ते राहुरी तालुक्यातील गुहा फाटा या महत्त्वाच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची स्थानिकांची दीर्घकाळची मागणी अखेर मार्गी लागली असून या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळालाय। शिबलापूर गुहा फाटा या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत वेळोवेळी प्रसिद्धी माध्यमांतून निवेदने यासह विविध मार्गांनी हा मुद्दा प्रशासन व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता। यासोबतच स्थानिक शिष्टमंडळाने पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले होते। या निवेदनाची दखल घेत विखे पाटील यांनी स्वतः रस्त्याची पाहणी करून तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार या रस्ता दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला। कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर परिसरातील शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थ तसेच महायुतीचे कार्यकर्ते यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले। या विकास कामामुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास दिलासादायक व खड्डेमुक्त होणार असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले। रस्ता दुरुस्तीला सुरुवात झाल्याबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे नूतन संचालक अक्षय कर्डिले यांचे रमेश पन्हाळे, प्रमोद नालकर, वसंतराव पाटील डुकरे, प्रकाश ताटे, बलराज पाटील, भारतराव गीते, सरपंच अलका शिंदे, विलास मुसवाडे, व्ही.आर. अनाप, नामदेवराव डुकरे, कारभारी ताटे, भीमराज हार्दे, डॉक्टर सुभाष शिंदे, माधव हार्दे, बाळकृष्ण हार्दे, विष्णू सिनारे, विलास गागरे, योगेश चोरमुंगे, राजेंद्र चोरमुंगे, संजय चोरमुंगे, प्रकाश डुकरे, भाऊसाहेब पलघडमळ, मनोज हार्दे, शिवा हार्दे, अमोल हार्दे, सरपंच सतीश जोशी, सोपान गागरे, प्राचार्य कान्हू गीते, सुरेश नागरे, माजी सरपंच अशोक जोशी, नारायण कहार, संजय जोशी, ज्ञानेश्वर वाडगे, रमेश डोळे, अभिनव वाणी, तुषार वाणी, राहुल वाणी, जालिंदर वाणी, मंगेश व्यवहारे, श्रीकांत दाभाडे, अनिल वाणी, साहेबराव अनाप, नारायण धनवट, अशोक अंतरे, पाराजी धनवट, बाबासाहेब व्यवहारे, जाहूर शेख, अनूप कदम, सरपंच अशोक खेमनर, डॉक्टर रमेश वाणी, सोमनाथ नाईकवाडी, स्वप्नील वाणी, प्राचार्य प्रकाश सिनारे, शिवाजी वाकचौरे, बाळासाहेब डोळे, रामनाथ वाणी, भाऊसाहेब व्यवहारे, पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे, संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना संचालक दिलीप नागरे, अश्विनी बँक संचालक सखाहरी नागरे, नवाब चंदुलाल शेख, उद्योगपती, ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर नागरे, शेडगाव सोसायटीचे चेअरमन अशोक नामदेव फड, विजयराव कहार आदींनी अभिनंदन केले आहे। या कामामुळे परिसरातील संपर्क व्यवस्था अधिक सुलभ होणार असून विकासाला नवे आयाम मिळतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, झरेकाठी। MDR 26 हा रस्ता गुहा ते शिबलापूर मार्गे इतका दयनीय अवस्था होती, परंतु ह्या रस्त्याचं काम सुरू होण्याकरिता आपले महाराष्ट्र राज्याचे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर माजी खासदार आदरणीय सुजयदादा विखे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे युवा नेतृत्व अक्षयदादा कर्डिले यांच्याकडे अनेकदा या कामाचा पाठपुरावा करून शिष्टमंडळ त्यांना समक्ष भेटून त्यांनी या कामाची तात्काळ पाहणी करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सदरचं काम त्यांच्या सूचनेनुसार चालू झाल्यानं या परिसरातील 8-10 जी गावं आहेत ह्या रस्त्यावरून जाणारे सर्व नागरिकांनी आदरणीय नामदार साहेब अक्षयदादा कर्डिले आणि सुजयदादा विखे यांची मनापासून अंतःकरणपूर्वक या नेत्यांचे आभार मानलेले आहेत आणि हा रस्त्याचं काम आता सध्या या रस्त्यावरच आहे आणि मग हे काम अतिशय वेगामध्ये चालू आहे। थोड्याच दिवसामध्ये या कामाची शेवटपर्यंत जाणार आहे आणि हा रस्ता केल्यामुळं या नागरिकांच्या मनामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं। या रस्त्यावरून जाताना मोटरसायकल असो, शाळकरी मुलं असो, दुधावाले असो, अतिशय प्रचंड प्रमाणात त्यांना त्रास सहन करावा लागत होता, परंतु या शिष्टमंडळाची हाक आदरणीय नेत्याने ऐकल्यानं या कामाचा यश प्राप्त होऊन या कामाला पाठपुरावा होऊन हे काम सुरू झालेलं आहे। या सह्याद्रीचे वार्ताहर सोमनाथजी डोळे आणि संपादक करण नवले यांनी याच्यामध्ये बऱ्याचशा पेपरला जवळजवळ 8 दिवसमध्ये सारख्या बातम्या येत होत्या की गुहा शिबलापूर असलेला रस्ता आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि या शिष्टमंडळाच्या पुढाकारानं हा रस्ता पूर्णत्वास चालू आहे, काम चालू आहे।
मनापासून त्यांचे आभार मानतो.